रेवदंड्यात आर्थिक फसवणूक करणाऱ्या चोराला अटक। अलिबाग तालुक्यातील रेवदंडा बाजारपेठेत मंगळवारी राहुल इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात स्पीकर खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकाने दुकानदाराची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली। ऑनलाईन पेमेंटचा खोटा मेसेज दाखवून पैसे न देता ग्राहकाने तेथून पळ काढला। या फसवणुकीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रेवदंडा बाजारपेठेत मंगळवारी दुपारी 2:34 वाजण्याच्या सुमारास राहुल इलेक्ट्रॉनिक्स येथे एक ग्राहक स्पीकर खरेदी करण्यासाठी आला होता। या ग्राहकाने 7,500 रुपयांचा सॅमकॉन कंपनीचा स्पीकर सेट खरेदी केला। खरेदी केल्यानंतर पैसे देण्याची वेळ आली तेव्हा पैसे स्कॅनरवर जात नसल्याचे सांगून ग्राहकाने व्यापारी संगीता जैन यांच्याकडे नंबर मागितला। त्यानंतर लगेच मोबाईलवर पैसे आल्याचा खोटा मेसेज दाखवला आणि तो चोर मोटरसायकल घेऊन पसार झाला। पुढे दुकान मालक राजेंद्र जैन यांनी चोराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोर त्यांच्या हाती लागला नाही। आर्थिक फसवणूक करणाऱ्या चोराच्या विरोधात व्यापारी संगीता जैन यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। दरम्यान मोटारसायकलने पलायन केलेल्या चोरट्याचे छायाचित्र सीसीटीव्हीमध्ये कैद झाले। छायाचित्राच्या आधारे पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला। तपासादरम्यान रोहा तालुक्यातील खैराळे येथील संशयित सचिन राजू साळुंखे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत अधिक तपास रेवदंडा पोलीस करीत आहेत। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।